मैत्रिणींनो, आज आपण 36 साईज ब्लाऊज कटोरी पेपर कटिंग पाहणार आहोत. तर चला पाहूयात 36 इंची कटोरी ब्लाऊज. आता आपण पूर्ण उंची अधिक 1 इंच, आपली पूर्ण उंची आहे 13 इंचाची. आपण पूर्ण उंची 14 इंच घेतली आहे, त्यात 1 इंच जास्त घेतली. आणि आपली छाती 9 इंचाची आहे, 36 इंचाची आहे. त्याचा चौथा भाग 9 इंच आणि त्यात 1.5 इंच मार्जिन, असं आपण 10.5ची घडी घेतलेली आहे. आता आपण शोल्डरचं माप टाकू. शोल्डर घेणार आहोत आपण 5.5 इंचावर. इथून पण खाली एकदा 5.5 मोजून घेऊयात. मुंडा आहे आपला 6 इंचाचा. मुंडा आपण घेणार आहे 6 इंच. हे जोडून घेऊयात, हा बॉक्स आपण घेऊयात ते. आता इथं छातीचा चौथा भाग 9 इंच आणि आपलं हे 1.5 इंच मार्जिन. आता कमरेचं माप टाकूया. कंबर आहे आपली 31 इंच. कमरेचा चौथा भाग होतो 7.25. पाठीमागचा आपण डाच घेतो त्याला 1 इंच आणि पुढे हे 1 इंच डाचसाठी पाठीमागच्या, आणि पुढे हे आपलं 1.5 इंचाचं मार्जिन. आणि हे जोडून घेऊया. पाठीमागच्या मुंड्याचा आकार देताना आपण ह्याचं निम्म करायचं, एक मार्क करून घेऊयात. आणि इथून ह्या रेषेपासून आपण 1 इंचावर हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत. 1 इंचावर तुम्हाला येत नसेल तसं डॉट डॉट कर करायचं. आणि इथून थोडंसं नॉर्मली खाली आणायचं 1/2 इंच. हा असा आकार द्यायचा. पाठीमागचा गळा टाकताना इथून 2.5 इंचाची रुंदी ठेवणार आपण. आणि पाठीमागचा गळा आहे आपला 9.5 इंचाचा. 9.5 इंचावर एक मार्क, 2.25 इंचावर एक मार्क करूया. आपला असा गोल आकार द्यायचा. हा झाला आपला पाठीमागच्या गळ्याचा आकार. आता आपण पाठीमागचा डाच घेणार आहोत. आता आपल्या ह्या फिटिंगच्या ह्याच्यापासून ते इथपर्यंत हे निम्म करून घ्यायचं. ही झाला आपला डाच इथं घ्यायचा. आता या डाचच्या इथं अर्धा इंच या साईडला आणि अर्धा इंच या साईडला असं मार्क करून घेऊयात. आणि उंची घेणार आहोत आपण डाचची 4.5 इंचावर. तर 4.5 इंचावर आपण एक खूण करून घेऊयात आणि एक रेष ओढून घेऊयात. हा झाला आपला पाठीमागचा डाच. आणि आता इथं अर्धा इंच वर यायचं. पाठीमागच्या साईडला अर्धा इंच वर येऊन इथून एक अशी रेष ओढायची. हा पाठीमागचा डाच आपण जेव्हा स्टिच करतो, शिवतो, त्यावेळेस काय होतं, ब्लाऊज आपला खाली येतो. तर तो खाली येऊ नये म्हणून हा तिरका डाच द्यायचा. हे असं तिरकं कापून घेऊयात. आता कट करूयात सगळं. हे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग पूर्ण झालेलं आहे. भागाचं कटिंग करताना पाठीमागच्या भागापेक्षा आपण 1 इंच जास्त घेणार आहोत. तर आपण 1 इंचावर पहिल्यांदा मार्किंग करून घेऊयात. हे 1 इंच. आणि एक रेष ओढून घेऊयात.
पाठीमागच्या भागापेक्षा आपण पुढच्या भागाला 1 इंच वाढवून घेणार आहोत. ते आपण 1 इंच जास्त इथं घेतलेलं आहे. आणि आता आपला आहे तसा हा भाग इथं ठेव. हे आपलं गळ्याच्या साईडचं, हे शोल्डरचं, हे आहे आपलं हे फक्त मार्किंग आपण थोडंसं करून घेणार आहे. आता आपण ह्याची मापं परत टाकूयात. पुढच्या भागाची मापं कसे टाकायची ते बघूयात. हे आहे आपलं शोल्डर, ही गळ्याची रुंदी. तर आपला पुढचा गळा कितीचा आहे? पुढचा गळा आहे आपला 6चा. इथून आपण 3 इंच घेणार आहोत आणि ह्याचा एक बॉक्स करून घेऊया. आणि ह्याला आकार देऊन घेऊयात गोल. हा आपण गोल आकार घेऊन घेतला. आता मुंड्याचा आकार देऊन घेऊयात. आता मुंडा आहे आपला 6चा. आता इथून आपल्याला पाव इंच आत यायची आणि एक रेष ओढून घ्यायची. हे इथं जोडून घ्यायचं. पाव इंच आत येऊन इथून एक जोडून घ्यायचं आणि या पाव इंचापासून आपण 1 इंच पुढं एक मार्क करून घेणार आहोत. आणि आता याला आपण आकार देऊन घेऊया. हा झाला आपला पुढच्या मुंढ्याचा आकार. आता ही आपली फिटिंगची रेषा आपण आखून घेऊयात आणि ही आपली मापाची. आणि ह्याला सुद्धा पाव इंच आपल्याला खाली आणायचं. हा झाला आपला पुढच्या मुंड्याचा आकार. आता आपल्याला 1 इंच. आता आपण योगपट्टी परत वाढवून घेणार नाही आहोत, त्यासाठीच आपण हे 1 इंच जास्त वाढवून घेतलेलं आहे. त्यासाठी आता इथं 3.5 वर एक मार्किंग करून घ्यायचं. इकडून पण 3.5 वर एक मार्किंग करून घ्यायचं आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आणि इथून 1.25 इंच वर जायचं. म्हणजे 1 ला 2 रेषा कमी इतकं वर जायचं आणि इथून असा गोलवा आकार देत देत या असा गोलवा आकार देत या योगपट्टीला आकार द्यायचा. ही तयार झाली आपली योगपट्टी. आता आपण कटोरीचं माप टाकणार आहे. तर कटोरी आहे आपली 6ची कटोरी आहे. ह्या 6 वर एक आपण थोडंसं निम्म्यात जाऊन पण आपण एक 6 इंचावर मार्किंग करून घेऊया. आणि हा जो आपण पुढच्या मुंड्याचा आकार दिला आहे इथून 2.25 इंचावर एक मार्क करणार आहोत आपण. हे 2.25 इंचावर. ह्या गळ्याच्या वर इथून 1 इंचावर असे हे आपण पॉईंट घेतलेले आहेत. आता हे पॉईंट आपण जोडून घेऊयात. त्याला आकार घेऊ. हा असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. तर आता हे आपलं पुढच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे. हा आहे आपला पुढचा गळा, हा आहे आपला मुंड्याचा आकार, हा आहे आपला योगपट्टीचा आकार आणि ही आहे आपली कटोरी. आता आपण हे काय करूयात, कट करून घेऊयात. आणि मग आता मला कटोरी कशी वाढवायची, 36 साईजची कटोरी कशी वाढवायची ते दाखवते. आता हे आपण कट करून घेऊयात.
तर आता आपण कटोरी वाढवून घेणार आहोत. 1.5 इंचावर एक मार्क करून घेऊयात आणि एक रेष ओढून घेऊयात. अशी एक रेष ओढून घ्यायची आणि ह्याच्यावर अशी ही कटोरी बरोबर ह्या रेषेपासून कटोरी या साईडला ठेवायची आणि कटोरी आहे अशी आखून घ्यायची पूर्ण. ही कटोरी आपण आहे अशी आखून घेतलेली आहे. आता या साईडला जसं आपण 1.5 इंच वाढवून घेतलं तसंच या साईडलाही आपण 1.5 इंच वाढवणार आहोत. आणि इथं असे सरळ आखून घेऊयात. आता इथून 1/2 इंचावर ही कटोरी काढून ठेवली तरी चालेल. आता या साईडनी 1/2 इंचावर एक 1/2 इंच वाढवायचं आणि ह्या कटोरीची इथून ते इथपर्यंतची लांबी मोजून घ्यायची. किती आली? 5 इंच. 5 इंच आपण इथून ही जे वाढवले तिथून ही या रेषेवर कुठपर्यंत 5 येते तिथपर्यंत आपण घेणार आहोत इथपर्यंत. आणि हा भाग आपण असा जोडून घ्यायचा. आणि इथून सुद्धा आपण 1/2 इंचच 2च रेषा वाढवणार आहेत. आणि हा भाग ह्या भागापर्यंत असा गोलव्या आकार. आता तुम्हाला असा गोलवा आकार येत नसेल तर ही जुनी कटोरी ठेवायची, ती इथपर्यंत ठेवायची आणि ह्याच्यावर असा आकार द्यायचा. की असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. त्या जुन्या कटोरीवरनंच मी बघा हा कसा आकार देऊन घेतलाय. ही आहे अशी कटोरी तिथं ठेवायची आणि सरकवायची थोडीशी. सरकून आकार देऊन झाला की परत खालच्या साईडला यायचं, खाली व्यवस्थित कटोरी सेट करायची आणि परत त्याचा आकार देऊन घ्यायचा. झाला आपला हा कटोरीचा आकार. आता इथून आता खाली किती इंचावर यायचं. आता आपण इथून जे वाढवले आणि इथपासून जे वाढवले हे पूर्ण मेजर करायचं आणि हे निम्म करायचं इथपर्यंत. हे निम्म केल्यानंतर इथून आपण 1.5 इंच खाली येणार आहोत. इथून सरळ 1.5 इंच खाली यायचं. हे 1.5 इंचावर आणि एक रेष ओढून घेऊया आणि हे दोन्ही पार्ट जोडून घेऊया. हे बघा ही दोन्ही पार्ट आपली जोडून झाली. आता डाच आपण किती इंचाचा घेणार? डाच आपण घेणार आहे 3 इंचाचा. ह्याला ह्या खालपासून ते इथपर्यंत 3 इंचावर एक मार्क करायचं आणि एक सरळ रेष ओढायची. आता आपण किती वाढवलं होतं? 1.5 इंच. मग या साईडला 1.5 इंचावर एक मार्क करायचं आणि या साईडला एक 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. हा झाला आपला डाच आणि हे जोडून घ्यायचं. हे असं जोडून घ्यायचं. ही कटोरी आपली वाढवून तयार आहे. हे अगदी सोप्या पद्धतीने करा. तर हे आपण कट करून घेऊया. ही बघा किती सुंदर कटोरी आपली तयार झालेली आहे. ही आपली मूळ कटोरी आणि ही आपली बाहीची कटिंग करताना आता आपण असा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. तर आता घडी कशी घ्यायची? घडी घेताना छातीचा चौथा भाग हीच घडी घ्यायची. आपली 36ची छाती आहे, आपली 9ची घडी येणार आहे. ही आपण 9वर एक मार्क करून घेतलं. इथं आखून घेऊया. बाहीची उंची आहे 4.5 इंच. त्यात आपण 1 इंच जास्त घेणार आहोत शिलाईसाठी. 4.5 5.5. तर आपण हे 5.5 इंचावर एक मार्क करून घेऊया. इथून पण एक 5.5 इंचावर एक मार्किंग करून घेऊया आणि हा बॉक्स तयार करून घेऊ.
आता आपण कागद कट करून घेऊयात पहिल्यांदा. ही आपली घडी, ही आपली 9ची घडी आणि हे आहे आपलं बाहीची पूर्ण उंची अधिक 1 इंच. बाहीची उंची आहे 4.5, आपण त्यात 1 इंच जास्त घेतले 5.5. आता इथून पुढे आपण काय करणार आहोत, आता या साईडनी 2.25 वर खाली यायचं आपण. त्याला आपण कॅप हाईट म्हणतो ना, ते 2.25 वर आपण इथं खाली आलो. 2.25 वर इथं खाली आल्यावर आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. 1.5 इंच आपण सरळ पुढे येणार आहोत. तर 1.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचं आणि काही रेष ओढून घेऊया अशी सरळ. इथपासून आपण 1.5 इंच, इथून पण आपण 1.5 इंच सरळच येणार. आता इथून ह्या आकारापासून ते या आकारापर्यंत आपल्याला असा गोल आकार देत जायचं आहे. हा असा आपण गोल आकार देऊन घेतला आणि ह्याला आपण आता ठळक करून घेऊया. हा असा आकार देऊन घ्यायचा. आता आपला दंड घेर आहे, आपण 6.5 इंचावर एक मार्क करून घेऊयात. 6.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि 1.5 इंच आपलं मार्जिन, 1.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचं. हे 1.5 इंच आणि हे आपली बाहीची दंड घेर आहे आणि हे आता जोडून घेऊयात. हे जास्तीचं मार्जिन आपण कापून टाकूयात. हे आपला दंड घेर अधिक त्याच्या 1.5 इंच मार्जिन घेतलेला आहे आपण. आणि हा आकार देताना ह्या आकारातही आपण थोडंसं नॉर्मली खाली येणार आहोत 1/2 इंच. आणि आता आपण हे कट करून घेऊयात. आता हा आपला बाहीला आकार देऊन झालेला आहे. आता आपल्याला पुढच्या बाहीचा आकार काढायचा आहे. आपण जो पुढच्या साईडला आकार देतो ते काढायचं आहे आपल्याला. तर ते काढण्यासाठी आपण काय करणार आहे, ही बाही आहे अशीच ठेवायची, अशी पलटी मारून घ्यायची अशी. पण आहे ना ती बाही उलटी करून घेतलेली आहे नसती आणि फक्त तिला 1 इंचपर्यंत आत खेचायची. तर तुम्हाला इथे मोजून दाखवते. हे बघा 1 इंच दिसतंय. 1 इंचपर्यंत फक्त आतमध्ये खेचायची तिला. हा आकार दिसतोय का आत आलेला, आणि हा मार्क करून घ्यायचा. ही बाही आतमध्ये 1 इंच ओढून हा असा जो आकार जो तयार झाला आहे तो देऊन घ्यायचा. हे बघा हा आकार बघा कसा आला आहे, छान, काही न करता. आणि आता ही बाही आपण आहे अशी सरळ करून घ्यायची. हा आपला पुढचा बाहीचा आकार आपल्याला मिळालेला आहे. आता आपण हा कट करून घेऊयात. तर कट करताना बाही उघडायची पूर्ण आणि हे हा आपण बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. बघा किती सोप्या ट्रिक्सने आपण ही बाहीचा आकार देऊन घेतलेला आहे. किती छान आला हा बाहीचा आकार. असा हा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आणि तयार आहे आपलं बाहीचं कटिंग. 36 इंची कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग झालेलं आहे. तुम्हाला जर माझ्या शिकवण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.